सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लिंब गोवे येथून आता आपण कृष्णाकाठाने आरळे वडूत या गावाकडे चाललेलो आहे। सातारा लोणंद रस्त्याने सुद्धा आरळे वडूत येथे जाता येते। आरळे येथे श्री वडजाई व विठ्ठलदेव मंदिर आहे। नदीकाठी मोठा घाट आहे व नदीच्या पलीकडेच वडूत हे गाव असून येथे कृष्णेकाठी शकुंतलेश्वराचे मोठे मंदिर आहे। मूळ मंदिर हे पहिल्या मजल्यावर आहे। येथे जाण्यासाठी वडूतहून सुद्धा गावातून रस्ता आहे, मात्र तो रस्ता चिंचोळा आहे व पुढे गेल्यानंतर आपल्याला चालत जावे लागते। आरळ्याहून नदीतून पोहत जाऊन आपल्याला शकुंतलेश्वराचे दर्शन घेता येते। आरळे येथून शकुंतलेश्वरला नदीतून जाताना नदीमध्ये एक चबुतरा बांधलेला आहे, त्याच्या पुढेच हे देऊळ आहे। सातारहून लोणंदा जाताना पहिला पूल वेण्णा नदीवरील तर दुसरा पूल कृष्णा नदीवरील आहे। कृष्णा नदीवरील पूल पार केल्यानंतर डावीकडे वडूत असून उजव्या बाजूला बोरखळला रस्ता जातो। आता आपण चालत बोरखळ या गावाकडे जाणार आहे। बोरखळ येथे पुरातन असे बिल्वेश्वराचे शिवमंदिर कृष्णाकाठी आहे। येथे महाशिवरात्रीला व कार्तिकी पौर्णिमेला मोठा उत्सव होतो। कृष्णेचे पात्र मोठे आहे। काठावर जुने बुरुज असलेले वाडे आहेत। याच गावामध्ये कुलकर्णी यांचेकडे गोपाळकृष्ण मंदिर आहे। बिल्वेश्वराचे दर्शन व परवानगी घेऊन कृष्णाकाठाने आता आपण सोनगाव या ठिकाणी जात आहोत। सोनगाव येथे कृष्णा नदीने गोल गोल वळण घेतलेले आहे, याला शंख वळण असे म्हणतात। येथे नदीकाठी उंचावर वाकेश्वर मंदिर आहे। तेथे जाण्यासाठी नदीकाठाहून कच्चा रस्ता आहे। याच मंदिराशेजारी प्राचीन दत्त मंदिरी आहे। मंदिरे उंचावर असल्याने खालील बाजूचे कृष्णेचे शंख वळण छान दिसते। सोनगाव येथील वाकेश्वर व शंख वळणाचा चमत्कार बघून आपला प्रवास माहुलीकडे सुरू होतो। सोनगाव व बोरखळ याच्या पश्चिमेला पाटखळ आहे। कृष्णा नदी जशी पुढे जात आहे त्या ठिकाणी तिला आता वेण्णा नदी मिळणार आहे। कृष्णा आणि वेण्णेचा संगम याच्या थोडे अलीकडे किंवा त्या त्रिकोणात असं म्हणूया आपण, उंचावरती संगमेश्वर हे देऊळ आहे। येथे जाण्यासाठी पाटखळ गावातूनही रस्ता आहे, मात्र वाहन काही अंतरापर्यंतच जाते व पुढून आपल्याला चालत जावे लागते। दुसरा मार्ग म्हणजे माहुलीला आल्यानंतर संगमातून नदीतून चालत, अर्थात जवळजवळ कंबर किंवा छाती इतके पाणी तिथे असते, तिथून पलीकडे गेल्यानंतर आपण संगमेश्वरला जाऊ शकतो। नदीपासून संगमेश्वर हे स्थान उंचावरती आहे। हे मंदिर पांडवकालीन आहे असे सांगितले जाते। संगमेश्वरचे गर्भगृह खूप आत असून आतमध्ये उजेड कमी आहे। यातील शंकराच्या पिंडीवरील शाळुंकेवर सुवर्णरेखा असून ती विजेरी लावून अवश्य पाहावी। पूर्वी या देवळावर सोन्याचा कळस होता, परंतु तो चोरांनी पळवला तेव्हा नंदीने त्या दिशेला तोंड वळवले अशी समजूत आहे। त्यामुळे येथील शंकरासमोरील नंदीचे तोंड एका बाजूला वळलेले आहे। या ठिकाणाहून खाली माहुलीचा परिसर व कृष्णा वेण्णा संगम अतिशय सुंदर दिसतो।
आपण आता कृष्णेकाठच्या माहुलीच्या परिसरात पोचलेलो आहे. नदीच्या पूर्वेला असलेली माहुली म्हणजे क्षेत्र माहुली व नदीच्या पश्चिमेला असलेली म्हणजे संगम माहुली अशी ही दोन ठिकाणे आहेत. या दोन्हीही ठिकाणी कृष्णेचा उत्सव होतो आणि त्याची आपण माहिती लवकरच घेणार आहे. माहुलीच्या या स्थानाचा रामायणात सुद्धा उल्लेख आहे. 15व्या शतकात विजयनगरचा रामराजा याला कोया प्रभू यांनी कृष्णा महात्म्य ऐकविले. त्यानंतर रामराजांना उपरती झाली व त्यांनी कृष्णा परिक्रमा केली असा उल्लेख आहे. कृष्णा वेण्णा हे संगम आणि हे ठिकाण त्यांना फारच आवडले व कोया प्रभू यांना त्यांनी ताम्रपट देऊन अग्रहार जमीन दिली व तेथे वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतरचा काळ म्हणजे सुमारे 1700 साली परशुराम नारायण अनगळ यांनी नदीकाठी रामेश्वर मंदिर बांधले. याला नदीपर्यंत जाण्यास पायऱ्या केलेल्या आहेत. 1730मध्ये ज्योतिबा पंत यांनी विठ्ठल मंदिर उभारले. 1735मध्ये दक्षिण तीरावर भव्य असे विश्वेश्वराचे मंदिर श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी बांधले. याच मंदिरात उजव्या सोंडेचा गणपती व लक्ष्मी आहे. यांनीच 1742मध्ये कृष्णेच्या पूर्वेला बिल्वेश्वराचे मंदिर उभारले. सुमारे 1780मध्ये बापू भट यांनी गिरी घाटाजवळ राधा शंकराचे मंदिर उभारले. 1780मध्ये दुसरा बाजीराव यांनी नदीकाठी घाट, व्यासपीठ व दत्त मंदिराची उभारणी केली. 1880 साली आनंदराव भैरव देशमुख अंगापूरकर यांनी गिरीघाट बांधला. या ठिकाणी एक दगडी आसन आहे. पूर्वी होणारा गावातील कृष्णाबाईचा उत्सव आता सुमारे 1910 सालापासून याच घाटावरती संपन्न होतो. कृष्णा घाटावर राजघराण्यातील अनेक जणांच्या समाध्या आहे. सगुणाबाईंनी शाहू महाराज व त्यांचा कुत्रा खंड्या याची समाधीसुद्धा कृष्णाकाठी बांधलेली आहे. नदीकाठच्या पूर्वेला अनगळ आणि पेशवे यांचासुद्धा घाट आहे. याच ठिकाणी 1734 साली राघोबा दादा यांचा जन्म झाला. पेशवे काळातील प्रसिद्ध कायदे पंडित व न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे याच ठिकाणचे. आता या ठिकाणी त्यांचे स्मारकही उभारलेले आहे. छत्रपती शाहू महाराज यांना भेटण्यासाठी आल्यानंतर पेशव्यांचे वास्तव्यसुद्धा माहुली येथे असे. माहुलीमध्ये पेशव्यांनी बुंदेल महाल नावाची भव्य वास्तू बांधली. त्याच्या बुर्जाच्या गवाक्षातून मस्तानी निसर्ग शोभा आणि कृष्णावेणी संगम पाहत असे. या महालाचे अवशेष अजूनही आपल्याला दिसतात. माहुलीतील बद्रीनारायण मंदिर, अफळ्यांचे काळाराम मंदिर व भैरोबा मंदिर याचे दर्शनही आपण अवश्य घ्यावे. क्षेत्र माहुलीतील कृष्णाबाई उत्सव हा गिरीघाटावरती होतो. या उत्सवाची मुहूर्तमेढ अक्षय तृतीयेला रोवली जाते. वैशाखातील मोहिनी एकादशी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा होतो. या न्यासाचे विश्वस्त म्हणून अफळे आणि प्रभुणे हे काम बघतात. क्षेत्र माहुलीच्या या दर्शनानंतर आता आपण पश्चिम तीरावरील संगम माहुलीकडे जात आहोत. संगम माहुली येथे विष्णुरूप कृष्णा व शिवस्वरूपी वेण्णा या दोन नद्यांचा संगम होतो. ही एक प्रकारे हरी आणि हर यांची गळाभेटच आहे. वेण्णा नदी पंचगंगा मंदिरात उगम पावून गुप्त होते आणि त्यानंतर वेण्णा तलावातून तिचा प्रवास सुरू होतो. लिंगमळा येथे या नदीचा मोठा डोह आहे व त्यानंतर तेथून धबधबा पडतो.
हा धबधबा शे बघण्यासारखा आहे व तेथून नदी दरीतून पुढे प्रवास करते. केळघर, मेढा, कण्हेर, वर्ये, वाढे, पाटखळ असा प्रवास करून साताऱ्याजवळ माहुली येथे ती कृष्णेला कडकडून भेटते. केळघर येथे वेण्णा नदीवर पूल आहे. वेण्णा नदीचा उत्सव मेढा येथे साजरा केला जातो. कृष्णा वेण्णा संगमाकाठीच एका मंदिरामध्ये कृष्णावेणीची काळ्या पाषाणातील जुनी मूर्ती एकमेकाला चिकटलेली आहे. त्यामुळेच या नदीला व येथील उत्सवालाही कृष्णावेणी उत्सव असे म्हणतात. अशी एकत्र असणारी दैवताची मूर्ती ही एकमेवच असावी. साताऱ्यातून माहुलीकडे येताना उजव्या बाजूला सर्वप्रथम आपल्याला शाहू महाराजांच्या खंडाची लाल रंगातील समाधी दिसते. शिकारीच्या वेळी या कुत्र्याने शाहू महाराजांना वाघाच्या हल्ल्यातून वाचवले होते. त्यामुळे प्रसन्न झालेल्या महाराजांनी आपल्या दरबारात खंड्या कुत्र्याला स्थान दिले व त्याच्या मृत्यूनंतर शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करून त्याचे स्मारकही बांधले. येथून आपण पुढे जाताना डाव्या बाजूला कृष्णा उत्सवात वापरणारा भव्य रथ आपल्याला दिसतो. उजव्या बाजूला शंकराचे भव्य मंदिर असून सध्या मात्र ते बंद असते. फक्त सकाळी पूजेच्या वेळेला ते उघडले जाते. येथून कृष्णेपर्यंत खाली मोठा घाट व भव्य बुरुज आहे. देवालय परिसर मोठा असून सभामंडप लाकडी आहे. गाभारा व शाळुंका उंचावरती आहे. बाजूला मोकळी बाग आहे. हे मंदिर सगुणा राणीसाहेबांचे स्मृती प्रित्यर्थ बांधलेले असून याला आईसाहेबांचा घाट असेही म्हणतात. येथेच उजव्या बाजूला लिंगायत समाजाची स्मशानभूमी व नंतर खालील कृष्णेच्या काठावरती कैलास स्मशानभूमी आहे. हाच रस्ता पुढे संगमावर जातो. संगमावरती शाहू महाराजांची समाधी असून ताराराणी समाधीचा जीर्णोद्धार सध्या सुरू आहे. येथे राम मंदिर, विठ्ठल मंदिर, रुक्मिणी व्यंकटेश मंदिर ही सर्व समाधी स्वरूपातली मंदिरे आहेत. मात्र येथील अमृतेश्वर हे मंदिर स्वयंभू आणि पुरातन आहे. संगमाच्या पूर्वेला रामेश्वर, उत्तरेला संगमेश्वर, पश्चिमेला काशी विश्वेश्वर व दक्षिणेला स्मशानभूमी आहे. येथे कृष्णेचा प्रवाह दक्षिणेकडे वाहत जात आहे. यामुळे या स्थानाला सुद्धा दक्षिण काशी असे म्हणतात व तेवढेच महत्त्व याला प्राप्त झालेले आहे. पूर्वी पाणी जास्त असताना नावेने प्रवास करावा लागे. नावा बांधण्यासाठी येथे एक मनोऱ्यासारखे बांधकाम असून त्याला साखळदंड बांधलेले आहेत. कृष्णा वेण्णा संगम हे रामदास स्वामींचे अतिशय आवडते स्थान होते. साताऱ्याजवळच सज्जनगड असून येथून रामदास स्वामी आपल्या योगबळ व सामर्थ्याने संगमावरती फार थोड्या वेळात पोचत असत. सज्जनगडावर त्यांची व शहाजी महाराजांची भेट झालेली आहे व छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा मुक्कामही काही काळ येथे होता. औरंगजेबाने आक्रमण केले त्यावेळी सज्जनगडावरील राममूर्ती कोयना काठावरील जंगलातल्या वासोटा किल्ल्यावर ठेवलेल्या होत्या. समर्थ शिष्य उद्धवाचा छळ माहुलीच्या ठाणेदाराने केला तेव्हा रामदास स्वामींनी त्याला धनुष्य बाणांची करामत दाखवली व छडीने मारले. त्यानंतर तो त्यांना शरण आला व त्यांचा शिष्य झाला. 1964 साली कपिला षष्ठी पर्वात रामदास स्वामी संगमावर स्नानासाठी आलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याने
त्यांच्याकडून मोठी दक्षिणा मिळेल या अपेक्षेने ब्रह्मवृंद काठावरती थांबलेला होता. स्नानानंतर रामदास स्वामींनी प्रत्येकाला नदीतील एक एक दगडी गोटा दिला. श्रद्धावान भक्तांनी तो आनंदाने घरी नेला. बाकीच्यांनी मात्र टाकून दिला. दुसऱ्या दिवशी त्या भक्तांचे जे गोटे होते ते सोन्याचे झालेले होते. या संगमावर रामदास स्वामींनी 3 वेळेला गायत्री मंत्राचे पुरश्चरण केलेले आहे व 1 महिना कीर्तनेसुद्धा केलेली आहेत. याच ठिकाणी त्यांना कृष्णाबाईची आरती स्फुरलेली आहे. ती या भागाच्या शेवटी मी म्हणलेली आहे. एकदा छत्रपती शाहू महाराज संगमावरती स्नानासाठी आले होते. संकल्प सांगण्यासाठी कोणी ब्राह्मण आहे काय याची त्यांनी चौकशी केली. त्यावेळी पंतप्रतिनिधींची नियुक्ती नुकतीच झालेली होती. त्यांनी महाराजांना संकल्प सांगितला तेव्हा शाहू महाराजांनी आनंदी होऊन त्यांना नदीकाठची जमीन व मोठी दक्षिणा दिली. त्यामधूनच त्यांनी लोककल्याणासाठी घाट आणि मंदिरे कृष्णेकाठी बांधली. शिवाजी महाराजांच्या विजयाची परंपरा असलेला कृष्णा उत्सवाची परंपरा येथेही सुरू आहे. येथे माघ शुद्ध एकादशीला उत्सवाला सुरुवात होते. ती पौर्णिमेपर्यंत असते. यासाठी त्या काळी शिवाजी महाराजांनी दरवर्षी 350 रुपये देणगी जाहीर केलेली होती. 1985 पर्यंत ती सरकारी खजिन्यातून देवस्थानला मिळत होती व त्याला पेटीवरचे पैसे असे म्हणत. उत्सव मूर्ती पाषाणाची व धातूची आहे. एकादशीला उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना होते. द्वादशीला प्रेजन व प्रसाद होतो. यासाठी भक्त आवर्जून दुरून येतात. या प्रेजनासाठी पुढील 10 वर्षाचे प्रायोजकत्व आत्ताच नक्की झालेले आहे. त्रयोदशीला येथे मोठी भजन स्पर्धा होती व त्यानंतर सर्वांना भोजन प्रसादही दिला जातो. कृष्णा ही विष्णुरूप व वेण्णा ही शिवस्वरूप असल्याने चतुर्दशीला येथे मोठा हरिहर यज्ञ होतो. संध्याकाळी हळदी कुंकू व नंतर देवीचा छबिना निघतो. आमदार शशिकांत शिंदे यांनी 3 मजली रथाचा जीर्णोद्धार केलेला आहे. पौर्णिमेला रथाची पूजा होते. आरतीनंतर सुमारे 11 वाजता रथयात्रा सुरू होते. हा रथ कृष्णाबाईच्या मूर्तीसह प्रत्यक्ष संगमामध्ये नेला जातो व तेथेही आरती होऊन मग तो परत आणला जातो. कृष्णाबाईच्या रथातील दर्शनासाठी स्त्रियांची येथे मोठी गर्दी होते. या न्यासाचे विश्वस्त म्हणून नंदूकाका कुलकर्णी, विवेक शास्त्री गोडबोले, चिंतामणी नातू, शिवनामे इत्यादी आहेत. हे सर्वजण ही व्यवस्था पाहतात. या जत्रेदरम्यान नदीकाठी बाजार भरतो. उत्सव समाप्तीवेळी मानाचे नारळ दिले जातात. यात पहिला नारळ छत्रपती घराण्याला व मूर्ती देणारे परळे यांना दिला जातो. त्यानंतर अन्य मानकऱ्यांचा नारळ देऊन सत्कार केला जातो. कृष्णाबाई उत्सवात प्रत्यक्ष नदीमध्ये रथ नेला जाणारे हे एकमेव उदाहरण आहे. रथाची चाके चालली तर जगाची चाके फिरतील अशी यामागील श्रद्धा आहे. येथील काशी विश्वेश्वराच्या देवळात महाशिवरात्रीला अनेक भक्त येतात व मोठी गर्दी असते. या पवित्र संगमावर स्नानासाठी कन्यागत, श्रावणी सोमवार व इतर पर्वकाळी मोठी गर्दी असते. कृष्णा वेण्णाचे संगमाचे सुंदर असे दर्शन घेऊन आपण आपला प्रवास कृष्णधाम येथे सुरू ठेवत आहे.
सुख करिते गुणभरिते दुरिते निवारी निस्संगा भवगंगा चिद्गंगा तारी श्रीकृष्णे अवतार जलवेशधारी जलमय निर्मळ देहे साक्षात हारी जय देवी जय माय कृष्णे आलो तुझिया उदरा हरसी मम तृष्णे जय देव हरिहर सुंदर ओघ ऐक्यासी आले प्रेमानंदे बोधे मिळणी मिळाले ऐशी या संगमी मिसळूनी गेले रामदास त्याची वंदी पाऊले जय देवी जय माय कृष्णे आलो तुझिया उदरा हरसी मम तृष्णे जय देव कृष्णाबाई महाराज की जय।